राज्यातील रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे 10 निर्णय घोषित करण्यात आलेले आहेत। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्याच रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅसचे सुद्धा वितरण केले जाणार आहेत आणि राज्यातील सर्व रेशनधारकांना घरकुले सुद्धा अगदी फ्रीमध्ये दिले जाणार आहेत। परंतु यासाठी अर्ज कसा करायचा आहे, कोणते आनंदी निर्णय आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्यात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा, राज्यातील सर्व गॅस ग्राहक, राज्यातील सर्व रेशनधारक आणि राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक या तिघांसाठी सुद्धा अत्यंत मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। बघा, जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल किंवा कोणत्याही कंपनीचा गॅस असेल किंवा तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हाला सुद्धा कशा पद्धतीने या गोष्टींचा लाभ घ्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल। बघा, प्रामुख्याने राज्यातील बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली, शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू केली, नमो शेतकरी योजना सुरू केली। परंतु राज्यातील खरोखर लाभार्थी असणाऱ्या पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना शासनाने कोणती योजना सुरू केलेली नव्हती। त्या अनुषंगाने राज्यातील सर्व रेशनधारक, गॅस ग्राहक आणि राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सर्वप्रथम हा लाभ दिला जाणार आहे। जर तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचा गॅस असेल किंवा त्या गॅस कनेक्शन असेल किंवा इतर कंपनींचा सुद्धा गॅस असेल तरी पण तुम्हाला 100% लाभ दिला जाणार आहे। सोबतच तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्हाला सुद्धा 100% अनुदान दिले जाणार आहे। जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण असा लाभ आलेला आहे। 10 आनंदी निर्णय घेण्यात आलेले आहेत, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, प्रथमतः रेशनधारकांसाठी कोणकोणते लाभ सुरू करण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। सोबतच 10 आनंदी निर्णय कोणकोणते घेण्यात आलेले आहेत ते सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी कोणताही लाभ आलेला नाही, परंतु हे 10 लाभ आणि रेशनवरती पैसे सुद्धा फक्त याच 2 रेशनधारकांना दिले जाणार आहेत। ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार नाही। फक्त पिवळे रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांच्याच खात्यामध्ये हे अनुदान जमा केले जाणार आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे सुद्धा या 2 रेशन कार्डपैकी कोणतं तरी एक रेशन कार्ड असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ दिला जाणार आहे। बघा, रेशनधारकांसाठी सुद्धा मुख्यतः जे लाभ आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघत आहोत। बघा, शासनाने मुख्यतः पिवळ्या रेशनधारकांसाठी प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ देण्याचं घोषित केलेलं आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये जे शासनाकडून अनुदान असेल, योजना असेल त्यांचे सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। त्याविषयी सुद्धा राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। तर ते काय म्हणले आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात, परंतु व्हिडिओ स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पहा। याच्यामध्ये अजून एक असा लाभ आलेला आहे की तुम्हाला वर्षाला 1 लाख रुपये इतकं अनुदान 100% मिळणार आहे। परंतु तुम्हाला याच्या अगोदर कोणीही सांगितलेलं नसेल की अशा पद्धतीने या योजनांचे अर्ज करायचे आहेत। तर बघा, आता बघून घेऊयात की पिवळे रेशनधारक आणि केसरी रेशनधारकांना कोणकोणते लाभ सुरू करण्यात आलेले आहेत। बघा, तुम्ही रेशनधारक असाल, गॅस ग्राहक असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर व्हिडिओ स्किप करू नका, सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असे लाभ आलेले आहेत। बघा, राज्यातील ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांना वर्षानुवर्ष मिळणारे सर्व धान्य बंद करण्यात आलेले आहे। बघा, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तर या नवीन वर्षामध्ये राज्यातील सर्व रेशनधारकांसाठी रेशन धान्य सुद्धा बंद करण्यात आलेले आहे। परंतु शासनाने हे रेशन धान्य का बंद केलेले आहे तुमच्या मनामध्ये सुद्धा 100% प्रश्न पडलेला असेल, परंतु शासनाने अजून पुढील 5 वर्षांचा विचार करून जे तुम्हाला तांदूळ
तांदूळ सुरू होते, गहू सुरू होते ते थेट बंद केलेले आहे. त्याच्याऐवजी काही गोष्टींचा समाविष्ट सुद्धा करण्यात आलेला आहे, तो सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. परंतु धान्याऐवजी पौष्टिक वस्तू सुद्धा दिल्या जाणार आहे. सोबतच सर्वांना उपयोगी पडतील अशा वस्तू सुद्धा रेशन कार्डवरती 100% मिळणार आहे. त्या अगोदर तुमची KYC करणं गरजेचं आहे. राज्यातील ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, तुम्ही KYC करणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला हे लाभ 100% दिले जाणार आहे. जर तुम्ही लाडके बहीण असाल, शेतकरी असाल, गॅस ग्राहक असाल, रेशनधारक असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, आता हे उपयोगी वस्तू कोणकोणत्या आहेत, सोबतच कोणकोणत्या रेशनधारकांना प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन जातील. परंतु केसरी रेशनधारकांना सुद्धा महत्त्वपूर्ण आणि मोठमोठे लाभ आलेले आहेत. बघा, केसरी रेशनधारकांना प्रथमतः कोणता लाभ मिळणार आहे त्याविषयी सुद्धा शासनाने स्पष्ट सांगितलेले आहे. जर तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कोणता लाभ दिला जाणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा, राज्यामध्ये भरपूर नागरिकांकडे केसरी रेशन कार्ड आहे, परंतु त्या रेशन कार्डवरती काही भागांमध्ये हे रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही. जर तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही दर दुकानदाराकडे गेलात किंवा स्वस्त रेशन धान्य दुकानामध्ये गेलात तर तुम्हाला रेशन दुकानदार स्पष्ट सांगतो की तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड नाही, त्याच्यामुळे तुम्हाला धान्य मिळणार नाही किंवा तुम्हाला सरकारकडून धान्य येत नाही. तर केसरी रेशनधारकांनी काय करायचं आहे, त्यानंतर त्यांना धान्य सुद्धा मिळणार आहे आणि धान्याऐवजी पैसे सुद्धा दिले जाणार आहेत. बघा, राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा नवीन वर्षामध्ये सुरू झालेले आहेत. आता ही 100% गोष्ट खरी आहे, परंतु व्हिडिओ स्किप करू नका, तुम्हाला प्रूफ सुद्धा देणार आहे. तुमच्या मनामध्ये जेवढी पण शंका असेल ती शंका दूर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे राज्यातील पिवळे रेशनधारक आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती धान्य तर 100% दिले जाणार आहे, परंतु धान्यासोबत पैसे सुद्धा 100% दिले जाणार आहेत. बघा, रेशनधारकांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण असे लाभ होते ते सुद्धा अगदी झटपट बघितलेले आहेत. आपण गॅस ग्राहकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जे जे लाभ आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघणार आहोत, परंतु व्हिडिओ स्किप करू नका. तर बघा, प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला मी जेवढे लाभ सांगितले तर हे लाभ मिळवायचे असतील तर तुम्ही पण आपल्या रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे. बघा, शासन काय म्हणत आहे की तुम्ही तुमच्या रेशन कार्डची KYC करा, की आम्हाला सुद्धा कळणार आहे की तुम्ही खरोखर लाभार्थी आहात. तुमचे सुद्धा उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नाही, तुमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरी करत नाही, पेन्शनधारक नाही, या ज्या पात्रतेच्या अटी आहेत त्यानंतर तुम्ही त्या अटींमध्ये 100% बसणार आहे. त्यामुळे KYC करणं कधी पण चांगलं आहे, आपल्या दृष्टीने सुद्धा चांगलं आहे आणि शासनाच्या दृष्टीने सुद्धा 100% चांगलं आहे. त्यामुळे KYC करा. तुमच्या हक्काचे पैसे असतील, तुमच्या हक्काचे धान्य असेल ते तुम्हाला 100% दिले जाणार आहे. बघा, ज्या रेशनधारकांची KYC होईल त्यांना साखर, हरभरा, गहू अशा जीवनावश्यक वस्तूंचा समाविष्ट करून रेशनवरती धान्य सुद्धा 100% दिले जाणार आहे. जर तुम्हाला रेशन कार्डवरती नवीन वर्षामध्ये धान्य घ्यायचं असेल, आता नवीन वर्ष सुरू होऊन भरपूर दिवस होत आलेले आहेत, त्यामुळे नवीन वर्षामध्ये जर तुम्हाला धान्य घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा आपल्या रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे. फक्त कुटुंब प्रमुखाची KYC करायची नाही, तर घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील तेवढ्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड घेऊन स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्या रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे. सोबतच आपले रेशन कार्ड आधार कार्डची लिंक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला रक्कम किती मिळते ते सुद्धा तुम्हाला मोबाईलवरती पाहता येणार आहे. तर बघा, राज्यातील सर्व रेशनधारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहे, परंतु पैसे प्रमुख फक्त 14 जिल्ह्यांमध्ये दिले जाणार आहेत. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमधील फक्त 14 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत. आता हे 14 जिल्हे कोणकोणते आहेत ते तर आपण बघणारच आहोत, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा, रेशनधारकांना शेळीपालन योजना,
पिठाची गिरण योजना, शिलाई मशीन योजना किंवा इतर योजनांचा लाभ सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। त्यामध्ये त्यांना कोणतीही अट आणि शर्त सुद्धा घातली जाणार नाही, कारण त्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे। हे सर्वात मोठं त्यांचं एक पात्रतेचं गिफ्ट म्हणू शकता किंवा अटींमध्ये बसलेलं सुद्धा एक साधन आहे। त्याच्यामुळे पिवळे रेशन कार्ड असणे आणि केसरी रेशन कार्ड असणे सर्वात मोठी गोष्ट आहे। बघा, राज्यातील गॅस ग्राहकांसाठी आता आपण रेशनधारकांसाठी बघितलं। सर्वात प्रथम तुम्हाला सांगितलं की रेशन कार्डवरती धान्यामध्ये बदल केला जाणार आहे। वर्षानुवर्ष सुरू असणारे तांदूळ मिळणार नाही, त्या तांदळाच्या ऐवजी इतर गोष्टींचा समाविष्ट करून रेशन धान्य दिलं जाणार आहे। सोबतच 14 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहे। ते 14 जिल्हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु गॅस ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहे। आता यामध्ये कोणकोणते गॅस ग्राहक आहे ज्यांच्याकडे LPG गॅस आहे किंवा भारत गॅस आहे किंवा इतर कंपन्यांचा गॅस असेल तरी पण तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। परंतु यामध्ये काही पात्रतेच्या अटी शर्ती सुद्धा घालण्यात आलेल्या आहे। बघा, राज्यातील रेशनधारक लाडक्या बहिणी गॅस ग्राहक यांना राज्य सरकारकडून मोफत वर्षाला 3 गॅस मिळणार आहे। सर्वांना माहिती आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅस दिले जातात। केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत 3 गॅस फ्रीमध्ये दिले जात असतात। बघा, एकतर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून लाडकी बहीण असाल, रेशनधारक असाल किंवा थेट गॅस ग्राहक असाल तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे। जर तुम्हाला केंद्राच्या उज्ज्वला योजनेचा अर्ज करायचा असेल तो करणं सुद्धा गरजेचं आहे, तो करणं सुद्धा 100% फायदेशीर ठरणार आहे। सोबतच पाहू शकता केंद्राकडून सुद्धा मोफत गॅस दिले जाणार आहे। जर तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेचा अर्ज करायचा असेल तर कमेंटद्वारे कळवा, तुम्हाला सुद्धा याची संपूर्ण माहिती मुद्देसूद देणार आहे। बघा, राज्यातील ज्या नागरिकांचे वय 65 वर्ष पूर्ण असेल, बघा आपण रेशनधारकांसाठी कोणकोणते लाभ आलेले आहेत, गॅस ग्राहकांसाठी कोणकोणते लाभ आलेले आहेत, आता आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणकोणते लाभ आलेले आहेत ते सुद्धा बघणार आहोत। परंतु राज्यातील रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे दिले जाणार आहेत, त्याचे 14 जिल्हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, मी तुम्हाला कुठेही 14 जिल्हे सांगू शकतो आणि ज्यांचं नाव जर त्या 14 जिल्ह्यांपैकी आलेलं असेल त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा लगेच सांगणार आहे। बघा, राज्यातील ज्या नागरिकांचे वय 65 वर्ष किंवा 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल किंवा त्यापुढे असेल अशा ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून सर्वात मोठे गिफ्ट दिले जाणार आहेत। बघा, त्यांच्या वयोमानाचा विचार करून, त्यांचा औषधांचा विचार करून किंवा दवाखान्यांचा विचार करून त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असे लाभ सुद्धा आलेले आहेत। हे गव्हर्नमेंट रजिस्टर लाभ आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा याचा 100% फायदा घेऊ शकता आणि हे आपले हक्काचे लाभ आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा हक्काने हे लाभ घेऊ शकता। शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे, राज्यामधील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राथमिक स्वरूपामध्ये हे लाभ दिले जाणार आहेत। तर बघा, राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेली आहे। जे ज्येष्ठ नागरिक आहेत अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्याकडून राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेली आहे। बघा, या योजनेचा निधी अगोदर 1500 रुपये इतका दिला जात होता, परंतु राज्यामध्ये माहितीचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, त्या अंतर्गत त्यांनी थेट रक्कम 21 इतकी केलेली आहे। त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा प्रत्येक महिन्याला 21 रुपये इतकं अनुदान 100% दिलं जाणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला सुद्धा याचा लाभ मिळणार नाही। बघा, राज्यातील गॅस ग्राहकांसाठी लाभ बघितले, ज्येष्ठ नागरिकांसाठी लाभ बघितले आणि रेशनधारकांसाठी लाभ बघितले, सोबतच आनंदी निर्णय सुद्धा बघितलेले आहेत। परंतु रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची नावे शासनाने सांगितलेली आहेत ते सुद्धा अगदी स्पष्ट सांगतो। बघा, या जिल्ह्यांपैकी तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्ही काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। शासनाची ऑफिशियल पद्धतीने नोटीस सुद्धा आलेली आहे, त्यानंतर तुम्हाला 14 जिल्ह्यांमध्ये
पैसे सुद्धा विस्तांतर केले जाणार आहे। याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे औरंगाबाद, याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे। जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून असाल तर तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुरू करण्यात आलेले आहे। 1 जानेवारी 2025 पासून हे पैसे सुरू करण्यात येतील असा GR सुद्धा आलेला आहे। बघा, जालना जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, बीड आहे, उस्मानाबाद आहे। बघा, काही नागरिकांना उस्मानाबाद माहिती आहे तर काही नागरिकांना धाराशिव सुद्धा माहिती आहे। धाराशिव आणि उस्मानाबाद दोन्ही पण एकच जिल्हे आहेत। जर तुम्ही उस्मानाबाद धाराशिव या जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। सोबतच परभणी जिल्हा आहे, लातूर आहे, हिंगोली आहे। अशा पद्धतीने राज्यातील तब्बल 8 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवरती पैसे सुरू होणार आहेत। उर्वरित जे जिल्हे राहिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, अमरावती जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे आणि वर्धा आहे। अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त राज्यातील सर्व रेशनधारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे दिले जाणार आहेत। बघा, फक्त 14 जिल्ह्यामध्ये जे जे रेशनधारक आहेत तर त्यांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यांमधून असाल तर तुम्ही सर्वात प्रथम जे काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या रेशन कार्डची KYC करायचे आहे। दुसरं काम काय करायचं आहे, आपल्या रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करायचं आहे आणि आपल्याला मेरा रेशन 2.0 हा गव्हर्नमेंटचा ॲप सुद्धा डाउनलोड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला किती रक्कम मिळत आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।